संजय गायकवाड यांनी हे विधान केलेलं आहे। आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर संजय गायकवाड विधान केलं। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला 21 लाख देणार, याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। ही जी वादग्रस्त अशी विधान येत आहेत सातत्याने, टोकाचं विधान आहे संजय गायकवाड, त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय मत आहे? संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषदेत बोललो असं काय व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे। पण राहुल गांधीचं जे मूळ विधान आहे ते काय तुम्ही सहमत आहात का? राहुल गांधी असं बोललेले नाही। आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं, उलट भारतीय जनता पार्टी आता सत्तेवर आलेली आहे। काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष देशात होती, त्यांनी सातत्यानं दर 10 वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे आणि आताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे। परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊ नये, अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना। आरक्षणावर पुन्हा एकदा राज्यात खासकरून मराठवाड्यात पण उपोषणाला बसतायत आणि त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसीचे नेते वाघमारे आणि हाके सुद्धा उपोषणाला बसतायत। तेच कसं पुन्हा सुरू होत आहे? मला असं वाटतं सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे। शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे। सरकार उलट जातीयवाद फोपावा, समाजात भांडणं निर्माण व्हावे, वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करतायत आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे। मुख्यमंत्री म्हणाले की मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा, कुठल्याही रंगाला पेंट करू शकतो, कोणालाही मिसळू शकतो। अजितदादांच्या पीक बोलताना त्यांनी ती टिप्पणी केलेली आहे आणि अजितदादा म्हटले की पांढरा रंग मलाही आवडतो। रंगावरून सरकारवर हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे। याचा पूर्ण कारभार काळा आहे। जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाला कारभार पूर्णपणे काळा, यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे घाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे सांगेल।